वंचितकडून विधानसभेसाठी पहिली यादी जाहीर झाली आहे। प्रकाश आंबेडकर यांच्याकडून विधानसभेसाठी 11 उमेदवारांना उमेदवारी जाहीर करण्यात आली असून लवकरच वंचित आपला जाहीरनामा प्रसिद्ध करेल असे वंचितचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले आहे। जय भारत जय संविधान। मी प्रवीण कुमार काकडे व आपण बघत आहात लोकप्रश्न न्यूज महाराष्ट्र राज्य। वंचितच्या पहिल्या यादीनुसार रावेर, सिंदखेडराजा, वाशिम, धामणगाव रेल्वे, नागपूर, साकोली, लोहा, नांदेड, औरंगाबाद, शेवगाव आणि खानापूर अशा ठिकाणी उमेदवारी जाहीर झाली असून विविध सामाजिक संघटना तसेच आदिवासी समूहातील पक्षासह निवडणुकीत उतरण्याचं जाहीर करण्यात आलं आहे। आघाडीचं नाव लवकरच जाहीर करू असं प्रकाश आंबेडकर यांनी सांगितलं आहे। लोकसभेत पैशाचा महापूर होता, पण आता विधानसभेत महापुराचा महापूर येईल असे प्रकाश आंबेडकर यांचे म्हणणे आहे। वंचितने आपले उमेदवार जाहीर केले असून त्यांची यादी नेमकी कशी आहे हे आपण बघणार आहोत। रावेरमधून शमीभा पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे। सिंदखेडराजामधून सविता मुंडे यांना तर वाशिममधून मेघा डोंगरे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे। धामणगाव रेल्वेमधून निलेश विश्वकर्मा यांना, नागपूरमधून विजय भांगे तर साकोलीमधून डॉक्टर अविनाश नंढे यांना, नांदेडमधून फारुख अहमद, लोहामधून शिवा नारंगळे तर औरंगाबाद पूर्वमधून विकास दानगे यांना, शेवगावमधून किसन चव्हाण तर खानापूरमधून संग्राम माने या 11 उमेदवारांची नावे प्रकाश आंबेडकर यांनी जाहीर केली आहेत। उमेदवारांना संधी मिळाली पाहिजे या दृष्टीने पहिली यादी ही जाहीर करतो आहोत। रावेर शमीभा पाटील या उमेदवार आहेत। 24 मतदारसंघ सिंदखेडराजा सविता मुंडे ह्या उमेदवार आहेत। वाशिम 34 मध्ये मेघा किरण डोंगरे ह्या उमेदवार आहेत। 36 मध्ये धामणगाव रेल्वे निलेश विश्वकर्मा आहेत। 87 नांदेड साऊथ फारुख अहमद, 88 लोहा शिवा नारंगळे, 109 औरंगाबाद ईस्ट विकास रावसाहेब दानगे, 222 शेवगाव किसन चव्हाण, 286 खानापूर संग्राम कृष्णा माने ही पहिली यादी आम्ही त्या ठिकाणी जाहीर करतो। भारत आदिवासी पार्टीचे असणारे चोपडा मतदारसंघातील उमेदवार अनिल जाधव आणि गोंडवाना पार्टीचे असणारे महाराष्ट्राचे जे प्रमुख आहेत हरीश विखे हे नागपूरमधल्या रामटेक मतदारसंघातून त्या ठिकाणी लढणार आहेत। जॉईंट जाहीरनामा आणि वंचित बहुजन आघाडीचा जाहीरनामा हा आम्ही लवकरच त्या ठिकाणी इलेक्शनच्या अगोदरच म्हणजे नोटिफिकेशनच्या अगोदरच आम्ही असणारा प्रसिद्धी त्या ठिकाणी करणार आहोत। आम्ही महाराष्ट्रामध्ये जे असणारा एक आघाडी उभी करतो आहोत, या आघाडीला आम्ही असणारा मुद्दामून आत्तापर्यंत नाव दिलेलं नाही। नजीकच्या कालावधीमध्ये त्याला असणारं नाव या ठिकाणी आम्ही देणार आहोत। काही जण अजून आमच्याशी बोलतात आहेत आणि त्याच्याचबरोबर इतर संघटनांशी सुद्धा बोलतात आहेत अशी परिस्थिती आहे। एका लोकसभेच्या निवडणुकांमध्ये जे आम्ही पाहिलंय पैशाचा महापूर होता अशी परिस्थिती आहे। या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महापुराचा महापूर येईल पैशाचा असा आम्ही त्या ठिकाणी धरून चाललेला